विरोधक हे आम्हीच मोठे केलेले आहे. आणि तुम्ही बघा की शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा आता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरचा उमेदवार असेल, या दोघांनाही स्वर्गीय सोनभाऊ गावडे, पोपटराव गावडे यांनीच राजकीय वरदहस्त त्यांना दिलेला. आदला बदल झाली त्यावेळेस त्यांनी वळसे पाटलांच्या विरोधामध्ये काम केलेलं होतं. बरं. राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केलेलं होतं. अशा लोकांना उमेदवारी. तुम्ही प्रचाराला जोरदार वेग घेतलेला आहे. कोणती महत्वाची कामं असणार आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून? कोणते महत्वाचे मुद्दे आहेत की जे ती मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार, जनतेसमोर जाणार? राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे साहेबांशी संपर्क साधला. ते म्हणले काळजी करू नका, मी मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून देतो. मग नंतर मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. मुख्यमंत्री म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांशी तुम्ही याबाबत चर्चा केली होती? चर्चा केली. राम शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर माझं मोबाईलवर त्यांच्याशी बोलणं झालं. उमेदवारी कुणाला दिली तर ज्यांना आम्ही मोठं केलं, त्यांना आम्ही खऱ्या अर्थानं ताकद देऊन समाजामध्ये उभं केलं. अजितदादांशी संपर्क साधण्याचा त्या काळात प्रयत्न केला, परंतु फॉर्म भरायला 2च दिवस राहिलेले होते. त्यांची शोधाशोध केली पण ते त्यावेळेस उपलब्ध झाले नाही. आणि मला दुसऱ्याला असं सांगायचं की जे आमच्यावर आरोप करतात त्यांनी स्वतःची पार्श्वभूमी बघावं ना. ते 4 टर्म गावचे सरपंच आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम सध्या सुरू असून आपण शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या ठिकाणी आलेलो आहोत. भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र गावडे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. निवडणुकीचे पूर्ण गणित या ठिकाणी कसं असणार आहे, सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, सर्वप्रथम लेट्सअप मराठीमध्ये आपलं खूप खूप नमस्कार. गेली अनेक वर्ष, एक थेट प्रश्नाकडेच येतो, राष्ट्रवादीमध्ये तुम्ही गेले अनेक वर्ष होतात. पक्षाशी एकनिष्ठ असलेले एक व्यक्तिमत्व म्हणून तुमच्या नावाची चर्चा होती. ऐनवेळी तिकीट डावललं गेले, भाजपकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आली. नेमकं काय असं घडलं होतं की तुम्हाला भाजपकडून उमेदवारी करावी लागली? आता तुम्ही पाहिलं असेल की ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. आमचे पिताश्री आदरणीय पोपटरावजी गावडे या तालुक्याचं 10 वर्ष आमदार होते आणि त्यांची राजकीय कारकीर्द 1962 सालापासून चालू झाली. आणि 67 साली पवारसाहेब, शरदचंद्रजी पवारसाहेब राजकारणात आले. तेव्हापासून तर आता अजितदादा पवार बाहेर पडेपर्यंत पवारसाहेबांच्या बरोबर आमच्या वडिलांनी राजकारण केलं. त्याच्यामध्ये आमदार असतील, इतर संस्थांचं हे संघटनेचं काम सगळं एकदम निष्ठेनं काम केलं. आणि अजितदादा ज्यावेळेस बाजूला निघाले त्यावेळेसही त्यांच्याबरोबर होते. आणि मी स्वतः 25-30 वर्ष झाले जेव्हा अजितदादा राजकारणात आले त्यानंतरच्या काळात अजितदादांचा संपर्क आला वडील असताना, तेव्हापासून आज अजितदादांच्या संपर्कात आहे. राष्ट्रवादीचं काम केलं. आणि आमचा हा बेड भाग म्हणून आहे, हा थोडा तालुक्यापासून एका टोकाला असणारा भाग आहे. या प्रत्येक गावागावात आमच्या वडिलांनी राष्ट्रवादी पोचवण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी सुद्धा प्रत्येक गावामध्ये पक्ष कसा वाढेल याचं नियोजन करण्याचं काम केलेलं आहे. आणि इतकी वर्ष निष्ठेनं काम करत असताना ज्यावेळेस या पंचवार्षिकची आता तुम्हाला माहिती आहे की निवडणुका लांबल्यामुळं प्रशासक चालू होतं. बरोबर. हा काळ 3-4 वर्षाचा गेला. ह्या 3-4 वर्षामध्ये प्रचंड मेहनत घेत असताना आज निवडणुका होईल, उद्या होईल आणि निवडणुका लांबत राहिल्या. आणि ह्या 4 वर्षात प्रचंड मेहनत घेतली. आणि माझी उमेदवारीबाबत मी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडनं एकमेव इच्छुक माणूस होतो. मला पक्षांतर्गत दुसरा स्पर्धक नव्हता. आणि अशी परिस्थिती असल्यामुळे माझी उमेदवारी मी निश्चित मानत होतो. आणि त्या पद्धतीनं मला आमचे जे श्रेष्ठी आहेत त्यांनी सुद्धा बोलावून घेतलं की तुम्ही पंचायत समितीचे उमेदवार शोधा. त्या पद्धतीने शोधले. त्या सगळ्यांचा एकंदरीत चाचपणी केली, सर्वे केला
आणि उमेदवार निश्चित मानून तिन्ही पण म्हणजे 2 पंचायत समिती आणि मी गेली महिनाभर या जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक घर टू घर फिरलो, पत्रकं वाटली, निवडणुकीसारखं त्यांना प्रत्येक मतदाराला समजून सांगितलं आणि उमेदवारी अर्ज दाखल 20 तारखेला करण्याचं नियोजन केलं. लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता आणि मला 19 तारखेला सांगितलं की तुम्हाला उमेदवारी नाकारली देता येणार नाही. म्हणजे एक दिवस अगोदर सांगितलं का? 1 दिवस अगोदर सांगितलं. तोपर्यंत प्रचार चालू होता. तोपर्यंत प्रचार चालू की उद्याच आपलं मतदान 4 दिवसात मतदान होणार आहे या भावनेतनं आम्ही तशा पद्धतीने जिद्दीने सगळं प्रचाराला लागलेलो होतो. बरं. आणि 1 दिवस अगोदर सांगितल्यानं आमच्या कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का होता. बरोबर. आणि धक्का म्हणजे असं होतं की कधी असं स्वप्नात सुद्धा विचार केला नाही आम्ही. कारण तुम्ही प्रचाराला सुरुवात केली, तिकीट आपलंच हे सगळं पूर्णपणे मला धरून चाललं. पक्षांतर्गत स्पर्धकच नाही. बरोबर. स्पर्धकच नाही ना. त्याच्यामुळं मला फार असं धावपळ करायची तिकीट मिळेल का नाही मिळालं असं होतं. आणि नाकारली तर मी त्यांना विचारलं बा काय माझं असं चुकलं त्यामुळं मला देता येत नाही, तर त्याची स्पष्टोक्ती ती त्यांना काही देता आलेली नाही. आणि उमेदवारी कुणाला दिली तर ज्यांना आम्ही मोठं केलं त्यांना आम्ही खऱ्या अर्थानं ताकद देऊन समाजामध्ये उभं केलं त्यांच्याच कुटुंबामध्ये किंवा त्यांना उमेदवारी दिली. आणि त्यांनी आता तुम्ही पाहिलं विधानसभेला प्रचंडपणानं अदलाबदल झाली त्यावेळेस त्यांनी वळसे पाटलांच्या विरोधामध्ये काम केलेलं होतं. बरं. राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केलेलं होतं. अशा लोकांना उमेदवारी दिली. म्हणजे एकनिष्ठाला डावलून ज्याने विरोधात काम केलं त्या उमेदवाराला संधी दिली. निष्ठेचं फळ मला काय मिळालं हे लोकांनी पाहिलं. त्यामुळे लोक एकदम जनता प्रचंडपणाने नाराज झाली आणि काय करायचं काय नाही म्हणून मी शांत होतो. परंतु लोक संपूर्ण जिल्हा परिषद गटातली लोक माझ्या निवासस्थानी टाकळ्याची इथं जमा झाली. 3-4 हजार लोक त्या दिवशी जमा झालेली होती आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि काय करायचं हे करायचं. तर सगळे म्हटले की निवडणूक लढायची आपल्याला. आता माझा प्रत्येक गावात वाडी वस्तीवर सगळीकडे संपर्क होता म्हणून सगळे कार्यकर्ते आले लढावं लागलं. मग सगळ्यांच्या चर्चेअंती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. आणि आता निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर निवडणूक कोणत्या पक्षाकडनं लढायची. सुरुवातीला असं अपक्ष लोक मला निवडून यायची चिंता नव्हती कारण मी काय आज राजकारणात आलो. गेले अनेक वर्ष तुम्ही राजकारणात ऑलरेडी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी राजकारणात नव्हतो. मी घरामध्ये यापूर्वी पण राजकीय पार्श्वभूमी वडील बंधू आमच्या वहिनी ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या आमदारकी होती. त्यामुळे एक समाजाची सेवा करण्याची ही मूळतः संधी म्हणून आपण त्या निवडणुकीकडे बघत होतो पाहत होतो आणि काम करत आलेले. या गटामध्ये संपूर्ण विकास कामाच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय असतील आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा इतर ज्यांच्या माध्यमातून लोकांच्यासाठी विकास कामासाठी मदत करता येईल त्या गोष्टी कायम सातत्याने करत आलो. मग आमच्याकडे प्रामुख्याने कसं आहे की आमचा शेतीप्रधान भाग आहे. आमचा जवळपास 100% बागायती हा भाग आहे. पूर्वी परिस्थिती एक दुष्काळी भाग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं पण नंतरच्या काळामध्ये वडील आमदार असताना केटीवर झाले मुबलक पाणी डिंब्या धरणाचं उपलब्ध झालं लाईट आल्या त्यामुळे शेतकऱ्यांचं बागायती शेतीमुळे फळबागा वाढल्या आणि अर्थार्जन सुधारलं. त्यामुळे परिस्थिती आमच्याकडे आता खूप चांगली. आता रस्त्यांचे काही प्रश्न खूप ठिकाणी अडचणीचे आहेत ते पण मार्गी लागतात. म्हणजे एकंदरीत वर्षाच्या 365 दिवसपेक्षा 365 दिवस लोकांमध्ये आम्ही असतो. बरोबर. पण तरी हे सगळं असताना मग ते तिकीट डावललं गेलं मग तो पुढचा निर्णय कसा घेतला काय नाही मला तेच मी सांगतो ना मला निवडून यायची चिंता नव्हती. त्याच्यामुळं मग लोकांनी म्हटली निवडणूक लढायची तर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. पण कोणत्या पक्षाकडनं लढायचं तर उद्या ज्यावेळेस मी सदस्य होईल तर लोकांच्या अपेक्षा आपल्याला पुऱ्या करता आल्या पाहिजे. बरोबर. आपल्या वैयक्तिक काही नाही पण लोकांच्या ज्या विकास कामाच्या बाबतीत असतील
इतर छोट्या मोठ्या अडचणी असेल तर त्या पूर्ण करायचे म्हणलं तर सत्तेमध्ये असणं सत्तेशिवाय गरजेचं काम असतं. होत नाही. बरोबर. मग त्या ठिकाणी बऱ्याच जणांचं मत आलं की देशात भाजपसारखा पक्ष मोठा आहे, राज्यात मुख्यमंत्री आहे, आणि मग मी सांगितलं की आपण सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ. मी राज्याचे विधान परिषद सभापती राम शिंदे साहेबांशी संपर्क साधला. ते म्हणले काळजी करू नका, मी मुख्यमंत्र्यांशी बोलणं करून देतो. राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला. ते म्हटले तुम्ही अजिबात चिंता करण्याच नाही, मी गेली 3 टर्म ह्या पक्षामध्ये, विकास कामाच्या बाबतीत सगळी ताकद तुम्हाला दिली जाईल. आणि त्या पद्धतीने मग नंतर मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. मुख्यमंत्री म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांशी तुम्ही याबाबत चर्चा केली होती? चर्चा केली. राम शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर माझं मोबाईलवर त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्या PA मार्फत. आणि मग त्यांनी पण आश्वासित केलं की तुम्ही विकास कामांच्या बाबतीत कुठलीही चिंता करू नका, तुम्हाला जे जे मदत लागेल ती सगळी आम्ही करू. आणि मग निर्णय घेतला की भाजपकडनं निवडणूक लढवायची. नंतर उमेदवारी दाखल केली दुसऱ्याच दिवशी, आणि आता प्रचाराला पण सामोरं जाते. एवढं सगळं घडलं तर मग जे तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे घरचे राष्ट्रवादी सोबत आहे पक्षाच्या मूळ स्थापनेपासून, मग हे ज्या पद्धतीने घडलं गेलं त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही की आपण अजित पवारांना भेटलं पाहिजे, की ज्याने पक्षाच्या विरोधात काम केलं त्याला उमेदवारी दिली जाते, आणि ज्याने एकनिष्ठ पद्धतीने राहिलंय पक्षासोबत तर त्यांना डावललं गेलंय? नाही, अजितदादांशी संपर्क साधण्याचा त्या काळात प्रयत्न केला, परंतु फॉर्म भरायला 2च दिवस राहिलेले होते. त्यांची शोधाशोध केली पण ते त्यावेळेस उपलब्ध झाले नाही. आणि अगोदर मात्र मी भेटलेलो होतो त्यांना. बरं. तिकीट मला अजितदादा स्वतः म्हणले की 62 सालापासून तुम्ही एवढे निष्ठेनं काम करतात, तुम्ही कामाला लागा. स्वतः ते बोललेले होते, वळसे पाटील साहेब बोललेले होते. असं असताना नेमकं काय झालं, कुठं माशी शिंकली हे आजतागायत मला कळलेलं नाही. म्हणजे जाणून बुजून एखादा निष्ठावान कार्यकर्त्याला जर हे फळ असेल तर ते निश्चितपणानं फार मोठं अन्याय करणार आहे. आणि हे जनतेला पण लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळं जनता खूप अग्रेसिव्हरित्या किंवा प्रखररित्या ह्या गोष्टीबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. आणि आता मला निवडणुकीला प्रचाराच्या निमित्तानं ते पावलोपावली दिसून येतो की लोकांचा माझ्या बाबतीत प्रचंड प्रतिसाद मला मिळतो. म्हणजे पक्षांतर्गत काही नाराजी किंवा गटतट कलह अशा गोष्टी घडतात, त्यानंतर कुठेतरी उमेदवाराचं तिकीट डावलं जातं किंवा तिकीट काढलं जातं, असं काही अंतर्गत काही गोष्टी होत आहे का? नाही, असं काही नव्हतं. या गटामध्ये कलह जरूर असू शकतो. या मतदारसंघाचे आमदार वळसे पाटील साहेब आहे, त्यांच्याशी मी संपर्कात होतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांशी संपर्क होतो. मला पक्षांतर्गत कुठला प्रतिस्पर्धीच नव्हतं. बरोबर. असलं तर ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही मी बरोबर विचार तुम्हाला जर तिकीट मिळालं तर मी माझी भूमिका मांडणं, पण मला तसा स्पर्धक अंतर्गत नव्हताच पक्षात. जे माझे विरोधक ते सगळे वेगवेगळ्या पक्षात होते. कोण शिवसेनेत, कोण उद्धव गटाचं, कोण हे शरद पवार गटाचं, तुतारीचे, असे सगळे वेगळे विरोधक होते. परंतु मला पक्षांतर्गत कोण नव्हतं येते. बरं, आता भाजपकडून तुम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे, लोकांमध्ये जात आहेत, लोकांमधून कसा प्रतिसाद मिळतो? एक पहिले राष्ट्रवादी होते, आता आज भाजपमध्ये आहात, लोकांच्या काय नेमकं प्रतिक्रिया काय? नाही, आमच्याकडे भारतीय जनता पक्ष फार अल्पशा प्रमाणात होता. मी निवडल्यानंतर मला असं वाटलं की म्हणजे जरी कार्यकर्त्यांनी मला सगळ्यांनी त्याच्यामधून निवडणूक लढवायला सांगितलं, पण प्रत्यक्ष साध्या माणसांमध्ये गेल्यानंतर मला असं वाटत होतं की आपल्याला कितपत सहकार्य करतील, कितपत साथ देतील. परंतु आता मी जवळपास 60% गावं फिरले तर लोकांच्या भावना आहे की तुम्ही अतिशय योग्य निर्णय घेतला, की जो पक्ष राष्ट्रीय पातळीवर काम, पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री आहे, आणि भविष्य काळामध्ये सुद्धा काम करत असताना या पक्षाच्या माध्यमातूनच आपल्याला काम करता येईल. त्यामुळे ही लोक पण बोलून दाखवतात, तुम्ही चांगला निर्णय घेतला, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काम करता येईल, अधिक आपल्या भागाच्या विकासाला हातभार लावता येईल. त्यामुळं लोकांनी ते स्वीकारलेलं आहे. आता ते तुम्हाला येत्या निवडणुकीच्या निकालाच्या मधून दिसत. बरं, आता ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीचं
सुरुवातीपासून सोबत होता, बरोबर. तर मग ज्यावेळेस राष्ट्रवादी विभक्त झाली, राष्ट्रवादीचे 2 गट पडले गेले, शरद पवार गट, अजित पवार गट, तुम्ही अजित पवार गटासोबत गेलात. असं कधी वाटलं होतं का ज्यावेळेस ते पक्षातून तिकीट डावललं गेलं तर आपण शरद पवारांसोबत गेलो पाहिजे किंवा त्यांच्याकडून उमेदवारी केली पाहिजे? गेले अनेक वर्ष तुम्ही पवार कुटुंबाशी एकनिष्ठ होतात, असं कधी मनात आलं का किंवा तुम्ही तसा संपर्क साधण्याचा प्रयत्न वगैरे केला का? नाही, आता शेवटी कसं आहे की अलीकडच्या तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहिलं की महापालिका दोन्ही पक्ष एकत्रितरित्या लढत होते. हा, बरोबर. पुणे पिंपरी मध्ये तशी परिस्थिती. आणि मग मला इकडून नाकारलं तर तिकडे जाणं, तर हे दोन्ही पक्ष अजितदादांच्याच नेतृत्वाखाली आता स्थानिक पातळीवरती ते निर्णय होऊ शकतात. घड्याळावरतीच त्यांनी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. बरोबर. त्यामुळं उद्धव पवार साहेबांची पण माझ्या माहितीप्रमाणे थोडीशी तब्येत काहीशी खराब असल्या कारणाने ते आता ह्या प्रक्रियेत कुठं नाही. आणि हे दोन्ही पक्ष एकत्र लढवण्याचा निर्णय घेतात, त्याच्यामुळं जिथं घड्याळ असणार आहे तिथं तुतारीचा प्रश्न नसणार आहे हे संकेत मिळालेले असल्या कारणानं मी काही संपर्क साधला नाही. परंतु ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाशी संपर्क झाला त्यावेळेस निश्चितपणानं त्यांनी मला विचारलं की तुम्ही नक्की येत आहे का? ही गोष्ट आमच्या दृष्टीने खूप आनंदाची आहे की तुम्ही इतके वर्ष पवार कुटुंबियाशी निगडीत आहात, त्या परिसरामध्ये तुमचं काम चांगलं आहे, ह्या गोष्टी आम्ही ऐकून होतो. आम्ही खूप प्रयत्न पक्ष वाढवण्यासाठी त्या ठिकाणी केला, उमेदवार शोधण्यासाठी, पण आम्हाला यश आलं नाही. पण तुम्ही नक्की येत असेल तर तुमचं स्वागतच आहे. तुम्ही कधी पण कामाच्या बाबतीत आम्हाला हक्काने सांगा. मग मी भाजपचाच निर्णय घेतला. बरं, गेले अनेक वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती, जिल्हा परिषद सदस्यपद तुमच्या घरी होतं, तुमचे वडील माजी आमदार होते. वडिलांकडून कोणते असे बाळकडू राजकारणाचे भेटले? आता हे चढ उतार जे तुम्ही बघितलं, आता तिकीट डावलं गेलं, मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एक मन शांत राहिलं पाहिजे, निर्णय घेण्याची क्षमता योग्य राहिली पाहिजे. वडिलांकडून असे कोणते राजकारणातले बाळकडू तुम्हाला भेटले? नाही, वडिलांनी एक कायम आम्हाला शिकवण दिली की जिथं राहील तिथं निष्ठेने राहायचं. आणि दुसरं, तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी करायचे, पण एकदा तुम्ही प्रतिनिधी झाल्यानंतर तुम्ही 80% समाजकारण, 20% राजकारण. तुम्ही जोपर्यंत तुमच्या कार्यकर्तृत्वातनं लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करत नाही तोपर्यंत तुमचं नेतृत्व पुढे येऊ शकत नाही. आणि ते करत असताना तुम्ही फार मोठ्या नेते मंडळींच्याच संपर्कात असलं पाहिजे असं नाही. तुम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, त्यांना कुठलीही अडचण आली तर ते आधार म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे पाहणार आणि तुम्ही त्यांना मदतीचा हात दिला, हे एकदा तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण केलं तर तुम्हाला भरभक्कम पाठिंबा लागतो. कोणीही नेते मंडळी कुठेही गेली तरी जनता तुम्हाला डोक्यावर गेल्याशिवाय राहत नाही. या भावनेतनं मी काम केलेलं आहे आणि आज मला त्याचा प्रत्यय येतो की मोठ्या नेत्यांनी जरी मला डावललं असलं परंतु सर्वसामान्य जनता भाजपसारखा नवीन पक्ष असताना सुद्धा ते प्रचंड प्रतिसाद मला देत आहेत, भरपूर अशी मनापासून साथ देत आहे. हा मला वडिलांकडनं फार मोठा शिकवण किंवा कानमंत्र माझ्या राजकीय दृष्टीत मिळाला आहे आणि त्याची मला सत्यता आता पडताळायला पाहायला मिळते. बरं, आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला तुम्ही एवढा मजबूत करून ठेवला आहे. या ठिकाणी अनेक वर्ष राष्ट्रवादीच्या सत्ता होती. आता या ठिकाणी भाजपचा आता तुमच्याकडं पक्ष आहे सध्या, आता भाजपचे उमेदवार. मग इथं कमळ कसं फुलवणार? आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. नाही, आता तेच मी मागाशी पण सांगितलं ना, राष्ट्रवादीचा जरी बालेकिल्ला असला तरी लोकांना हे पक्षाचं जे निष्ठावानांना नाकारले ही गोष्ट लोकांना अजिबात पडलेली नाही. त्यामुळे लोकांनीच आता निर्णय घेतलाय की मला लोकांनी सांगितलंय की आता आपण भाजपमध्ये जायचं. इतके प्रचंड जनसंख्येने लोक होते आणि सगळ्यांनी एकमुखानं भाजपमध्ये जाण्याचा सांगितलंय. त्यामुळं जरी आता नवीन पक्ष असला तरी परंतु लोकांनी आता कमळ हातात घेतलेले, ते 100% फुलणार म्हणजे फुलणार. बरं, आता जे प्रतिस्पर्धी उमेदवार जे की तुमच्याच तालमीखाली तयार झालेले राष्ट्रवादीचे, आता जे ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली, ते विरोधकांकडे कसं बघतात, प्रतिस्पर्धी उमेदवाराकडे कसं बघतात आता या निवडणुकीत? कसं आहे, विरोधक हे आम्हीच मोठे केलेले आहे. आणि तुम्ही बघा की शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा आता राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरचा उमेदवार असेल,
या दोघांनाही स्वर्गीय सोनभाऊ गावडे, पोपटराव गावडे यांनीच राजकीय वरदहस्त त्यांना दिलेला. त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्यापर्यंत 15-15, 20-20 वर्ष गावचं सरपंच पद म्हणून ते राहिलेले. ते स्वतः होते, त्यांच्या सुविध पत्नी होत्या. इकडे दुसऱ्या गावातले पंचायत समितीचे सदस्य त्यांच्या सुविध पत्नी होत्या. म्हणजे राजकारणामध्ये यांना आमच्या कुटुंबानेच साथ देण्याचं काम केलं. आणि शेवटी असं आहे की जरी संधी मिळाली तरी कर्तृत्व हे दाखवावं लागतं, सिद्ध करावं लागतं. आता आमच्या टाकळ्याची गाण्यामध्ये विद्यमान पंचायत समिती सदस्य होत्या, गावचे सरपंच होते. त्यांना माझं असं जाहीर आव्हान आहे की तुम्ही विकास कामांच्या बाबतीत तुमचा अजेंडा काय आहे. तुम्हाला 5 वर्ष तुम्ही सदस्य म्हणून राहिला, 20 वर्ष गावाचं सरपंच म्हणून राहिला, तर तुम्ही काय असं ठोस कोणतं विकास काम केलं तर त्यांनी ते सांगावं लोकांना, जनतेला. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस येतो त्यावेळेस निश्चितपणानं शाश्वत विकासासाठी काम केलं पाहिजे. आता पंचायत समिती सदस्य जरी फार मोठा नसला परंतु ते ज्या पक्षातून सदस्य होते, बरोबर, त्या पक्षाचं सरकार होतं, त्या पक्षाचे आमचे आमदार मंत्री होते, खासदार होते. त्यामुळं या नेते मंडळींच्या पाठीमागे जर पाठपुरावा केला, एखाद्या कामासाठी सातत्य ठेवलं तर निश्चितपणानं कामं होत असतात. तसं यांनी कुठलं काम केलं हे त्यांनी सांगावं. बरोबर, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आहे तर तुमचा एक दृष्टिकोन विकासाचा असला पाहिजे. तर तसं यांचं काही दिसत नाही. तसंच दुसऱ्या पण शिवसेनेच्या उमेदवाराचं ते आज त्यांना मागच्या पंचवार्षिकला संधी दिलेली होती, आताही पण ते म्हणतात आम्हाला संधी पाहिजे. इकडे दोन्ही म्हणजे माझे विरोधक जे आहेत दोन्ही यापूर्वी सदस्य असणारी मंडळी होती. म्हणजे त्यांनी काम काय केले, खुलं आव्हान आहे, खुलं आव्हान आहे. त्यांनी सांगावं असं की कोणत्या कामासाठी मी रात्रीचा दिवस पाठपुरावा केला, गाव पातळीवरचे असतील किंवा जिल्हा परिषद गटावरचे असतील. काही उमेदवारांना असं आहे की पंचायत समितीची हे सुद्धा माहित नाही, ऑफिस कुठे म्हणजे असे उमेदवार आहेत ना. पंचायत समितीचं प्रशासन कसं चालतं, जिल्हा परिषद प्रशासन चालतं हे सुद्धा माहित नाही. पण फक्त निवडणूक लढवायची म्हणून लढवायची. आता ते लोकांच्या लक्षात आलंय की निवडणुकीचं बिगुल वाजलं म्हणून येतात हे आणि सांगतात आम्ही असं आहे तसं आहे. परंतु जनता निश्चितपणानं जो या भागासाठी नेतृत्व करत असताना शाश्वत विकासाचं काम करू शकेल त्यालाच लोक संधी देणार आहेत. बरं, आता तुमचे विरोधकांकडून हा पण आरोप केला जातो घराणेशाही, गेले अनेक वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती, घराणेशाही चाललेली आहे, तुमच्याच घरातले उमेदवार, मग कार्यकर्ते काय फक्त सतरंजी उचलायला ठेवलेत का? नाही, असे शेवटी आरोप करणाऱ्यांचं काम फक्त आरोप करणारे असते. बरोबर, आणि ही लोकशाही. आपण काय 2 आणि 4 मताची निवडणूक लढवत नाही, तर ही संपूर्ण जिल्हा परिषद गटातली सर्वसामान्य मतदार ह्या गोष्टीसाठी इतके वर्ष मतदार आम्हाला निवडून देत आहेत म्हणजे निश्चितपणानं तुमचं काम पाहूनच देत असतील ना. बरोबर, तुमच्याकडे काहीतरी असल्याशिवाय तुमच्याकडे मतदार आकर्षित होत नाही. आणि मला दुसऱ्याला असं सांगायचं की जे आमच्यावर आरोप करतात त्यांनी स्वतःची पार्श्वभूमी बघावं ना. ते 4-4 टर्म गावचे सरपंच आहे, स्वतः त्यांच्या कुटुंबात पंचायत समिती सदस्य आहे. बरं, ग्रामपंचायत सुद्धा लढवताना त्यांनी कुटुंबातलेच 4-4 सदस्य लढवायचे, घरातलेच उमेदवार दिलेले होते. त्यामुळं त्यांनी घराणेशाहीचा आरोप करूच नाही, पहिलं स्वतःच हे बघावं. किंवा एकातल्या दुसऱ्या कवठेगाणातले उमेदवार असतात ते पण पहिले पंचवार्षिकला त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्य होत्यातच ना, ते स्वतः सदस्य होते, आता ते झेडपी. त्यामुळे जे असे आरोप करतात त्याच्यात मला वाटत नाही तथ्य. शेवटी ही जनता जनार्दन आहे, ज्याचं काम आहे त्यालाच देतात. आता राज्यात तुम्ही पाहिलं असेल कितीतरी नेते असे आहेत की त्यांच्या 5-5, 6-6, 7-7, 8-8 टर्म झाले. बरोबर, म्हणजे ते काय उगाच होतात का? काहीतरी त्यांचा जनतेमध्ये काम आहे, त्यांचा विश्वास आहे, म्हणूनच त्यांना निवडून दिलं जातं ना. बरोबर. बरं, आता येणाऱ्या काळात आता ही निवडणूक काही दिवस आता पार पडणार आहे, तुम्ही प्रचाराला जोरदार वेग घेतलेला आहे. कोणती महत्वाची कामं असणार आहेत या निवडणुकीच्या माध्यमातून? कोणते महत्वाचे मुद्दे आहेत की जे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाणार, जनतेसमोर जाणार? नाही, आमच्याकडे सर्वात महत्वाचा, आमच्याकडं डिंबे धरणाचं कुकडी कॅनॉलचं जे पाणी आहे ते पाणी आमच्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना सातत्यानं
मागणीनुसार मिळावं यासाठी आमचे वरिष्ठ नेत्यांशी पाठपुरावा ठेवून ते पाणी वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न राहील. दुसरी गोष्ट म्हणजे विजेचा प्रश्न. बर. आता सगळ्यात महत्वाचं काय आलंय की शासनाने निर्णय घेतला की शेतकऱ्यांना मोफत वीज, पण बऱ्याच ठिकाणी असे की 7.5 हॉर्स पॉवरच्या पुढचे जे शेतकरी आहेत त्यांना सोलर पंप मिळत नाहीत आणि वीज कनेक्शन मिळत नाहीत. त्यामुळं त्यांना फार आता अडचणीचा प्रश्न व्हायला लागलाय. बऱ्याच ठिकाणी असं आहे की विजेचं जाळ वाढल्याने पूर्ण व्होल्टेजनी वीज मिळत नाही. तर या बाबतीमध्ये जे राज्याचे ऊर्जा मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, देवेंद्र फडणवीस साहेब, मेघना बोर्डीकर ऊर्जा मंत्री असतील, यांच्या माध्यमातून एक प्रयत्न करून नवीन ट्रान्सफॉर्मर, ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर या परिसरामध्ये उपलब्ध करणे. आणि तिसरा मुख्य म्हणजे दळणवळणाचा. आज आमच्याकडे सोबकता आली, बंगले झालेचे आलेत, पण रस्त्यावर शेतमाल आणण्यासाठी जे पाणंद रस्ते आहेत त्यांची अवस्था पावसाळ्यात अतिशय बिकट असते. तर त्यासाठी सुद्धा निधी कसा उपलब्ध करता येईल तो, म्हणजे ह्या पाणी, वीज आणि रस्ते हे जे प्रामुख्याने प्रश्न आहेत हे प्रामुख्याने राहतील. आणि नंतर मग आरोग्य सुविधा, प्रत्येक गावामध्ये चांगल्या पद्धतीचं एक आरोग्य सेंटर असले पाहिजे. शैक्षणिक सुविधा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्या आहेत त्या कशा आधुनिक डिजिटल करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न आहे, पण इतरही CSR फंडातनं आमच्या परिसरामध्ये MIDC त्यांच्या माध्यमातून परिसरातील या शाळांसाठी काही मदत देऊन अधिक चांगल्या पद्धतीच्या भौतिक सुविधा करता येईल का, तो प्रयत्न राहील. माध्यमिक शाळाचा सुद्धा चांगला दर्जा सुधारण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न राहील. असे प्राधान्याने ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष राहील. तरुणांसाठी काही नोकरी असेल किंवा व्यवसायासाठी मार्गदर्शन शिबिरं ही सुद्धा भविष्यकाळामध्ये माझं करण्याचं नियोजन राहिले. बरं, आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता भेदण्यासाठी थेट भाजपने तुम्हाला उमेदवारी दिली, फडणवीस यांच्या पाठीवर राहते. मग आता ते शेवटच्या टप्प्यामध्ये एक प्रचार सभांसाठी एक ब्रह्मास्त्र म्हणून भाजपचे मोठे नेते या ठिकाणी येणार का, किंवा कोणाच्या सभा वगैरे होणार आहेत का? नाही, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे 1 तारखेला अहमदाबाद या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळं ती फार मोठी उत्सुकता आहे. राज्याचा मुख्यमंत्री अजून आमच्याकडं कोणताच आलेला नाही. बरं, या ठिकाणी आलेलेच नाही, म्हणजे आता ते तुमच्या माध्यमातून या ठिकाणी येणार. तर तो आमच्या माध्यमातून येतोय आणि निश्चितपणानं शेवटी आम्ही, माझं तर निवडणुकीचं एक माध्यम म्हणजे साधन आहे, पण इतरही आपल्या भागातला काही महत्वाचा प्रश्न असेल तर तो सुद्धा त्यांच्या कानावर घालून त्याच्यासाठी काही मार्ग निघू शकेल का, हा प्रयत्न नक्कीच राहील. बरं, एक शेवटचा प्रश्न घेतो. आता येणाऱ्या 5 तारखेला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मग जनतेला, नागरिकांना, तुमच्या जागरूक मतदारांना काय आव्हान करणार? निश्चितपणानं मला माझ्या सर्व मतदार बंधूंना सांगावंसं वाटतं की ज्या माणसांनी, ज्या कुटुंबाने पक्षाशी अतिशय निष्ठेनं काम केलेलं आहे आणि असं असताना ऐन उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी त्यांना उमेदवारी नाकारली आणि एवढं निष्ठेनं काम करूनसुद्धा पक्षाने काय फळ दिलं हे तुम्हाला आता सगळ्यांना दिसलेलं आहे. फक्त तुम्ही एवढंच दाखवून द्या की या भागामध्ये आदरणीय पोपटरावजी गावडे हाच आमचा पक्ष आहे आणि हाच आमचा शाश्वत विकास आहे आणि त्यामुळं तुम्ही कमळाच्या चिन्हावरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा अशी विनंती करतो. तर विकास कामांच्या मुद्द्यांवरती आम्ही निवडणूक लढवू. पक्ष ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही जे कामं केलेली आहेत त्या विकास कामं त्यावरतीच ही खऱ्या अर्थाने निवडणूक लढणार आहोत, असं ठाम मत राजेंद्र गावडे सरांनी व्यक्त केलेलं आहे. सर, लेट्स अप मराठीशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला देखील निवडणुकीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.